हरि ओम. श्री हरिगुरुभ्यो नमः. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिवसाक दैवासुर संपत विभाग योगांतू दैवी संपत्तो म्हणलेले कृष्ण सांगतर आशिल्लो तांतू आम्ही दान म्हणलेले विशय आयकतर आशिल्लीचे. दान म्हळ्यार यज्ञ यज्ञ म्हणलेले विशयो आम्ही आयकतर आशिल्लीचे. दान आनी यज्ञ कसं म्हळ्यार दान आमकां कसले दिवका म्हूण दिसता ते परमात्माला प्रेरणे म्हूण सांगून दिवचें हें श्रेश्ठ दान. तांतूय धनदान स्वाध्याय म्हळ्यार धनदान आनी एक ज्ञानदान ह्या पुराय पात्रत्व आशिल्लें ना. योग्य सत्पात्रांक दिवका अन्नदान कोणाक दिवेत ह्या पुराय पडयलें. आनी यज्ञ म्हणलेले विशय आमी पळयले. यज्ञ म्हळ्यार त्याग म्हूण कळ्ळें. केल्ले सर्व कर्म भगवद अर्पित म्हूण लेखल्यार फलत्याग केलो ताका यज्ञ म्हूण म्हणटाची. केवल अग्नी भितर हवीस घालून परमात्माक पावोवचें यज्ञ न्हय. परमात्माल खातीर कसल सकट कर्म करताचे ते सर्व त्याग करचे, फलत्याग करचे ताका यज्ञ म्हणटाची. तशी मन आतां एक पूज केल्यारय यज्ञ, एक भजन केल्यारय यज्ञ, एक परमात्माला अर्चन केल्यारय यज्ञ, एक माळ घांतिल्यारय यज्ञ. देवाल खातीर कसं आमी करताची ते एक यज्ञच केदनतय ताजी फलापेक्षा ना जावतय. एक माळ करता न्हय, मन परमात्माला चिंतन करतर असल्यार ते एक यज्ञ जालें. त्याची माळ करतना कसं की मना येवचें, खंयची आलोचना करचें, कसं की उरलोचें ते पुरे केल्यार ते यज्ञ म्हणून घेना. हें हांव परमात्माला खातीर करतर आसा. परमात्माक घालतना परमात्माक ते देवाल आंगार चंद दिसका तसल एक चिंतन देवान ते स्विकार करका असल करून आमी माळ करची जेवो, पूज करची जेवो, एक होम करची जेवो, घरांत एक व्रत करची जेवो. कसं जाल्यार ते एक परमात्माला खातीरच म्हूण लेखून तागेले प्रेरणेन केलेलें म्हूण लेखुका. आनी ते भगवद अर्पित कर्माचें फल घेवचें ना. तशें जाल्यार ते श्रेश्ठ कर्म म्हणून घेता म्हूण कळ्ळें. आनी एक कसलें म्हळ्यार ढांबीक पुजा परमात्माक नाका. कितलेय खर्चून कसल पूज केल्यार तांत मन शुद्ध भक्ती ना नसल्यार परमात्मा ते घेना. हे बाई कालच्या दिसाक आमी पडिल्लें. तशी ताका पुरंदरदासान तसल एक ढांबिकतनाक कसं म्हणचें म्हळ्यार उदर वैराग्य म्हणचें. पद्मनाभनली लेश भकुती इल्ला म्हूण सांगून पुरंदरदास सांगताची. जेवो परमात्मा एक घळी विसरना नशी. सगळो दीस परमात्मालें चिंतन करनो. लौकिक जावन कसलेय सुखापेक्षा करना नशी. परमात्मो आमकां जावका म्हण लेखून करची पूजस पळय ते यज्ञ. परमात्माला आराधना यज्ञ म्हणून घेवका जाल्यार फलापेक्षा नज श्रद्धा भक्ती आसुका म्हूण म्हणली न्हय. हें आमी पळयतात न्हय. कुचेलो भारी दुर्बळ परमात्माला येता तो बायलेलें उतर आयकून एक मुष्टी फोव घेवन येयला तो रायाक, चेडवांक, देवाक पुरे पळोवचें वतना खाली हातार वच्चा नज म्हणला म्हूण सांगून एक मुष्टी फोव परकटमगलेंत घेवन येयला. विंगड कसलें ना तागेलें पाप दिवच्याक. जाल्यार ताणें कृष्णाले कसले अपेक्षा करनी. कृष्णा थंय राबलो, कृष्णान ताका न्हेसूंक पाट्या वस्त्र न्ही दिल्लें जाल्यार बायलेन सांगलां जाल्यार ताणें कसले रिमगिरी बाय सोर येतना कृष्ण म्हणटा तें वस्त्र हांगात न्हय तें कांडी तुगेलें वस्त्र उंबोळ्ळ भरला तें न्हेसून वच म्हणून. तेदनाय तो कृष्णाला वयरी वायट लेखना. म्हळ्यार अयो म्हगेलें कांय ना, एक वस्त्र दिलेलें आनी निमगेल न्हय म्हूण लेखना तो. म्हगेल प्राप्ती इतलेची कसलें जवाब परमात्मा पळयल न्हय, कृष्णा पळयल न्हय म्हळ्यार संतोशार तो घरा वता जाल्यार थंय कसं पळोवचें. ताका सर्व संपत्त परमात्मान दिला ताका. तशी मागीर
अन्यक आम्ही महाभारतांत पळिताची कौरव तागेल अहंकारान मदान तो कृष्णाक आव्हान दिता तागेल घरकडे जेवणा येवका म्हणून कृष्ण निमगिता जेवणा वच्चे कोणाती म्हळ्यार एक वेळ प्रितीन वाडतले घरकडे एक वेळ भक्तीन अर्पण करतले घरकडे नामे पट्टा कवचा नानतलर पळे कोण अन्न दिल्यारी जत्ता म्हण जाता तसल वेळाक कोणा ती जेवणा वच्चे वैवे म्हाका तिन्नी नाका म्हाका प्रितीन तूं दिना तुका मेगेल वयर तितले द्वेश आस तुगेले भक्तीन आत्तिले ते अहंकाराचे शीत म्हाका नाका तुगेले वैभव दाखोवच्या पुरतू जाल्यार तांतू भक्ती ना आनी एक कसं म्हळ्यार म्हाका कोणेय हांगा आदर सत्कार करतल नांची म्हाका भूक जाल्यार कोणेय हांगा अन्न दिनाची म्हूण नाची म्हाका तिन्नी परिस्थिती ना तशें चावन हांव विदुराती वता म्हूण सांगून तो वता पळय विदुराती वचून विदुराले कांय ना पाप तो घरा आशिल्ले एक केळेंपणो एक कुडती दूद दवरतके सात्विक आहार न्हय परमात्मा दिवचे पळय कितले चंद चिंतन ते विदुराले तो षड्रस सोंपयत कसले तोवय करना बारी सूक्ष्मेर जीवन करचें विदुरान जाल्यार तो घरा आशिल्ले केळे ते पळय केळे परमात्माक आमी अर्पण करताची इत्याक म्हळ्यार ते उच्चिश्ट फल म्हणून घेना आतां व्हरलेले पुरे फल आमी खावन उडयले बियस पळय ते ताजीन वृक्ष जेवचे जाल्यार केळ्यांक तशें न्ही खांद्या दुखून अन्यक झाड जेवचे आनी एक पंत गडाई सोडले जाल्ले दोनी पंत सोडना ते केळ्ळें गडाई तशें चावन ते परमात्मा घेता तशीची हण्णू काई दिवची पळय आमी देवाक म्हळ्यार नारळ न्ही केळ्ळें नारळ कसो लेಕ್ಕ म्हळ्यार ते मागीर तशीची श्रीफल ते पूर्ण फल म्हणटाची पूर्ती उपयोग जेवची तसले ते मागीर तशीची नारळा दुखूनची सोण आशिल्ली नारळा दुखूनची करटे भेतून आमी ते भेतून सोय कांतून मागीर खावन कशें की जावन मागीर जेवची न्ही कशी फल आसा तेंची विंगड रूख जेवचे तशी हांगा विदुर हें दूद दिता परमात्माक सात्विक आहार परमात्मा कसं करता ते दुधाचे पाव सुची हें दुधाचे न्हंय करून विदुराल घरांत खंय परमात्मा ताणी एक कुडती दूद दिलेले विदुराल घरा दुखून दुद्दा न्हंय व्हडचे जन पळयताच खंय तशी आनी पळय अहंकार ताका नज्ज म्हणून तो म्हाका अहंकारी जन म्हाका नज्जची म्हूण सांगून अहंकारान दुर्योधन सिंहासनार दुखून उठयनी खंय कृष्णान शांती संधानाक येतना पुराय जन उठान धृतराष्ट्र भीष्म द्रोणादी कृपादी जन समेत पुरे तागेले पशी कृष्णा पशी मलगडतनी जाल्यार उठान तांणी कृष्णाक गौरव दाखयला दुर्योधन अहंकारार उठायनी त्या वेळा कृष्ण तागेले पय्या उंगुश्टे बोटान भूंय दम्मटिता सिंहासन गडगडेवन पोवन पडलो दुर्योधन सीधा कृष्णाल पय्यारी पडता पळय कसली एक कृष्णा लीला तेची खूब ज्या म्हणले स्त्री तिगेली ही काणी आमी भागवतांत आयकताची बरी कुरुपी तिका तितली सुरूपी करून सोडता इत्याक तांगेले निश्काम जावन आसूचे कर्माचे फल ते परमात्मा तिणें खाली परमात्माक ताका कंसा वेलेले अंगराग परमात्मा निमगितना ते गांध चंदन पुरे कंसा म्हणून तयार केलेले ती त्या कृष्णाल शरिराक लावन सोडता पळय ती निश्काम कसले निमगिना ती कृष्णा लागीं ते कृष्णा पळोवन संतोश जावन ते कुरूपी काळ्या आंगाचे कंसाक गांध लायल्यार ते चंदन लायले इते हें गांध चंदन कृष्णा अंगाक चंद दिसता म्हूण सांगून भक्तीन लायत पळय त्या भक्तीक कृष्ण मेचून तिका सुरूपी चंदी करता खंय तो तशी हे पुरे निश्काम भक्ती निमती कसल फल मेळटा म्हूण आमकां पुराणांतू इतिहासांतू पुरे मेळटा पळया तशी परमात्माल खातीर कसल कर्म करताचे आमी ते फला अपेक्षा ना नशी कोरका तशें जाल्यार ताका यज्ञ म्हणचे ताका मेळचे फल एक श्रेश्ठ आसता बन्नंजे गोविंदाचार्य बंटवाळा एक पंत कॉलेजांतू तांणी सिबिकमेके प्रक्रामाचे अंडर तांकां पैतलीची उल्लचक ते दना हांवें एक पंचमकल म्हाका बन्नंजे गोविंदाचार्य प्रवचन म्हळ्यार भारी उशी म्हाका कसल काम आसल्यार हांव सोडून वच्चें आसा तशी त्या वेळार तांणी एक विशय सांगिल्ले तांकां कोणकी तांगेले एक गुरताज जनान घरा व्हंकलाक आपयले खंय घरा व्हंकला आपयतना तांणी चमकलीच खंय
सगळे घर दाखयल काही भारी चंद जलेल काही घर कश जल्ला कश जल्ला कश जल्ला पुरे चंद जला लास्टाक बन्नंजे गोविंदाचार्य निमगेल की पुरावे तुमगेले म्हळ्या घरा बक्कल जावन जत्तर चमकलेली दिसते मग त्यात समक क्लियर उडगासेना जला रे बन्नंजे निमगेल की तुमगेल देवाल कुड खैय सांगा हांव देवा कुड पळयनी नवे तो मनीश म्हणटके भारी बुद्धन तुशी देवा कुड पळ मिगेल आलोचन पळतो एक इंच जागो आम वेस्ट करनी पळय देवाक खंय बसयला पळय यो म्हूण सांगून व्हरता तो खंय गुतसवे माळी मेट चढता पळय ताजे पंदा स्टेरकेस आमी पळय तांतू अड्डावण घालचे नाका जिल्ला अड्डावण पळय थंय एक बागीलशी बंदशी करून तांतू भितर पुराय चप्पिताचे आमी नाका जिल्लेले म्हळ्यार अगत्य नातिल्ले साते पावसाडी काडची सामान मागीर एक्स्ट्रा हांतूळ सरनेसले म्हळ्यार हांतूळ दवरले कडेन सरनी दवरता म्हणलें न्ही एका कळ्याल घर कडेन एक थंय दवरताची म्हूण म्हणलेलें हांवें तशी ते स्टेर केसा पंदाच्यो जागो म्हळ्यार थंय अगत्य सद्या अगत्य नातिल म्हणटा पळय खंय अप्रूपेर काडची वस्तू पुराय दवरून थंय बंद करताची तसले जाग्यार हाणें देवा दवरला आनी आपण बुद्धन तशी सांगता खंय बन्नंजे गोविंदाचार्य सांगताची कसले एक योग पळय आमगेलो परमात्मा सगळे घर कोरू दिल्लेले योग दिल्लेले परमात्माक ते स्टेरकेस पंदा पळय थंय आमी चोण वताच की बैवे तागेले वैरी पांय दोन चमकलेले वरी जितकी ते स्टेर केस पंद आशिल्ले जाग्यान ते देवाल मंटप दवरून आपण बुद्धन तुशी सांगता तो जाग वेस्ट करून महामुर्ख घर पुरे पळोवन भायर येतना थंय एक सायडा एक सन घर बारी चंद खंय हें कोणाक म्हूण म्हळकी वाचमेनाक म्हूण लेखल्यार बारी गुड्डेस तें घर घराचे रुफींग आनी बारी गुड्डेस बारी चंदस भायर दुखून पळोवच्या एक कुडा घर अशी दिसतशील की बन्नंजे गोविंदाचार्यान निमगेल की हें घर कोणाक म्हूण ते आमगेले सुण्यांक म्हूण म्हणलें की बन्नंजे गोविंदाचार्यान ते सांगिलच सामका गॉड म्हळ्यार तांकां गॉड रूम नाका म्हळ्यार देवाक कूड तांकां नाका डॉग रूम समभर्ती जागेर केला तांणी घरा भितर देवा बसच्या जाग दिनाची हांकां बसच्याक हांकां घर करूं जाग दिलेले देवाक बसच्याक घरान तूं जाग दिनी जाल्यार सुण्याकच पळय भारी चंद ಜಾಗ दिला त्याची ನಾರಾಯಣ ತನ್ನಿಗೆ ಸಂಗಿಲ್ ಉತ್ತರಸ ನಾರಾಯಣನ ಸೇವೆ ಮಾಡದಿದ್ದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ ನಾಯಿಗಳ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಈಗಿನವರು ಮುನ್ ಸಂಗುನು तशी ಕೆಲವು ಕಡೆನ तन्नी म्हणलेले हांव पळयनी ಕೆಲವು कडेन सुण्याक बरी रोमां सुण्यांक शाकू जेता म्हणून एसी रुमान तो घालताच खंय तांकां लॅट्रीन यूज करूं शिकयता कितें पळय तन्नी सांग ते नाही कसलचं कडास की आमकां गुतना आमी सुण्याक आनी पोशीन तशें आमकां सुण्याचे विशय गुतना म्हूण येता जेवो जाल्यार तेचे कलियूग अशी दत्ता म्हूण सांगून एक जगन्नाथ हरिकथामृत सार बरयलेले जगन्नाथ दासान कलियुगांतू अशी पळय जत्त म्हणून एक ಸುಳಾದಿ सांगला पळया ಸಿರಿರಮಣ ತವ ಚರಣ ದೊರಕುವುದು ಹ್ಯಾಂಗೆ ಪರಮ ಪಾಪಿಷ್ಟ ನಾನು ಸಿರಿರಮಣ लक्ष्मी श्रीरमण म्हळ्यार लक्ष्मीपती तव चरण तुगेले चरणारी जाग म्हाका दोरकुವುದು ಹ್ಯಾಂಗೆ कशी मेळटा इत्याक परम पापिष्ट ನಾನು हांव भारी पापी परम पापी ಸಾಕಲ್ಯದಿಂದ ಸಾಲಿಗ್ರಾಮ ಅಭಿಷೇಕ ಆಕಳ ಹಾಲಲ್ಲಿ ಮಾಡದೆ ಸಾಕಲ್ಯದಿಂದ ಪ್ರೀತಿನ ಸಾಲಿಗ್ರಾಮ ಅಭಿಷೇಕು ದುದ್ದಾನ ಕರ್ನನಶಿ 4 ನಾಯಿಗಳ ಸಾಕಿ ಮನೆಯೊಳು ಹಾಲ ಹೊಯ್ದೇಕೆ 7-8 सुणी पोसून घरकडे सुण्यांक दूद रकयत कयतो एक सालिग्रामाक दुद्दा अभिषेक शंक दवरून करूं ताज्यान जायना म्हूण सांगून हरिकथामृत सारांत जगन्नाथ दासान सांगला जेवो यज्ञ म्हूण म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार आमकां कळ्ळें परमात्माल खातीर निश्काम जावन कसल काम करता ती ताका यज्ञ म्हणटाची म्हूण आतां सत्ता संपत्त कसलो दैवी संपत्त स्वाध्याय म्हणटाची स्वाध्याय म्हळ्यार स्व अध्याय आमी परमात्माले विचारू अध्ययन करचें हाका स्वाध्याय म्हणटाची स्वाध्याय म्हळ्यार कसं न्ही वेदाध्ययन करचें प्रवचन करचें वेदाध्ययन ಕೆಲವು ಜನ ವೇದಾಧ್ಯಯನ अधिकार ना जाल्यार तांणी परमात्मा विशयी सद्ग्रंथाचे अध्ययन कोरका आनी तांकां मनन जाल्लेले विशय दुसऱ्यांक सांगका म्हूण सांगूनच स्वाध्याय प्रवचनाभ्यम न प्रमदितव्यम म्हळ्यार स्वाध्याय आनी प्रवचन सोडूं ना
करू का जल विषयू म्हूण सांगून वेद आणि वेदाचे अनुसार ग्रंथ म्हळ्यार वेदाचे अनुसार म्हळ्यार वेदा निमतीच उत्पन्न जालेले ग्रंथ म्हळ्यार वेदांत तुका कसं सांगला ते वेदव्यासानी विंगड सद्ग्रंथा रुपारी जनांक दिला. वेद अपौरुषेय म्हणटाची जाल्यार हे सद्ग्रंथ पुरे पौरुषेय ऋषी मुनीन केलेले, वेदव्यासान केलेले. 18 पुराण इतिहास म्हळ्यार महाभारत भागवत असले पुरे रचन केलेले वेदव्यासान. तशी मूल रामायण पंचरात्र हे पुरे आक पुरे सद्ग्रंथ म्हणटाची. तांतू पंचरात्र वेद पुराय जनाक अधिकार ना नतलरी इतिहास पुराण रामायण या पुराय जनान वाजवेत म्हूण सांगूनच नमे स्त्रियो वैश्या तथा शूद्रोपी म्हूण म्हणला वेदव्यासान. स्त्रियांकय अधिकार आस वैश्यांकय तथा शूद्रोपी शूद्रांकय अधिकार आस. वैश्यांक वेदाध्ययन आस तांकांय विश्वकर्म समाज म्हणटा पळय आमी तांकांय मुंजस मागीर वेदाध्ययन आस तांकां जाल्यार कश्ट जातले तांकां. जाल्यार हें इतिहास पुराण सकळी शिकूंक कसले कश्ट ना. ते कोण जाल्यार कोणय तांकां आनी वाजुका म्हणना कोणय ते अध्ययन करूं आतां भागवत गोकर्णान भागवत सांगतना कितले सकडी चंडाल सकड इलीची तई अस्पृश्य जातीचे स्त्रियो ताणें सांगोस गोकर्णान भागवत जत्ता कोणेय व्यत तांतूय कश्टार आशिल्ल्या जनान शूद्र जातीच्यान चंडाल जातीच्यान स्त्रियान सकडी हे आयकल म्हूण जाल्यार तांणी चांग एक गतीक बत्ताची म्हूण खाली आयकले पुरो इत्याक म्हळ्यार तांकां अध्ययन करूं जायना नतील जनान भागवत आयकले जाल्यार तशी कोणेय आयकूं येत. तशी वेद आणि वेदानुसार ग्रंथ कसं म्हणटा ताका सद्ग्रंथ म्हणटाचे. ते कसले म्हणून तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्यान सांगिल्लें ऋग आदयश्च चत्वारः म्हळ्यार ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे चारय वेद पंचरात्रम च भारतम पंचरात्र नारदान केल्लेले. तशी भारतम महाभारत मूल रामायण ब्रह्मसूत्रम ते वेदाक ब्रह्मसूत्र भाष्य न्ही बरयलां पळय ताका ब्रह्मसूत्र म्हणचे. आनी मानम स्वतः स्मृतम अनिरुद्धम च यत्वस्य प्रमाणम तच्च नान्यता म्हळ्यार मूल रामायण ब्रह्मसूत्र महाभारत पंचरात्र ऋग्वेद आदी चत्वार वेद ताजे नंतर पुराण असल पुरय अनिरुद्धम च स्वतः स्मृतम म्हळ्यार परमात्माले एक पारम्य म्हळ्यार कसं विष्णू सर्वोत्तम म्हूण सांगचे तसले कसं सकड ग्रंथ आस पळय ते पुरे सद्ग्रंथ म्हणटाची. या तत्वस्य प्रमाणम तच्च नान्यता त्या प्रमाण ग्रंथ म्हणटाची ताजी पशी विंगड परमात्माल विशयी सांगची ग्रंथ म्हणना. ह्या ग्रंथांत पुरे परमात्माल पारम्य सांगूनच ते आम्ही अध्ययन करता ताका स्वाध्याय म्हणटात. तत्च नान्यता विंगड खंयचे ग्रंथ काण वाजूत न्हय सद्ग्रंथ वाजिल्यार ताका अध्ययन म्हणटाची स्वाध्याय म्हणटाची. बन्नंजे गोविंदाचार्यान सांगिल्लें समग्र वेदाध्ययन करूंक ಕೆಲವು ಜನ ಸಾಧ್ಯ ना तितली बुद्दन ताका तांणी चतुर्वेदी जेताची नानातल्या नामांत मात्र चतुर्वेदी द्विवेदी त्रिवेदी म्हूण सकड घालची काय. शिवाय चतुर्वेद शिकिल जनाक चतुर्वेदी म्हणची आतां त्या कुटुंबीच्या परी चतुर्वेदी म्हूण नांव आसता. जेवो चतुर्वेद शिकच्याक कितली की 100 इंतू दंतू सकड पळय कोणाक एकल्या सादी जेवचें म्हणटा तशी 100 इंतू म्हणटात ताका लागून तितले एक सूक्ष्म बुद्धी आसुका चांग एक गुरू मेळका तशें तांणी चतुर्वेदय शिकून काडूं जाता. ना नतल्यार ते सादी नतील जनान तांग गेले एक शाखेचे ऋग्वेदिकी यजुर्वेदिकी सामवेदिकी वेदा शाखे म्हूण आसा पळय आमी प्रे ऋग्वेदी ब्राह्मण तशी त्या वेदाध्ययन केल्यार पुरकय ते स्वाध्याय. आतां वेदाध्ययन म्हळ्यार वेदमंत्राचे अधिकार स्त्रियांक ना इत्याक ना कसल्याक ना म्हणल्यार कसं जाता ह्या परे कसले नाका आतां चिंतन करचें. आमकां इतिहास वाजयत पुराण वाजयत भागवत वाजयत अष्टादश पुराण आस हेंचे वाजयत ना गीताध्ययन आस वय हेंचे करता जन्म जावन वतना आमगेलो पावना वेदाचे
सार म्हळ्यार समरायज केलेलं म्हणटा पळय एक सगळेची वेदांत कसं सांगला ते एक समरायज करून दिलेले उपनिषद म्हणटाची त्या मधुसूदन सरस्वतीनं सांगला कसं नाही म्हळ्यार सर्व उपनिषदो गाबोदोगदा गोपालनंदना या पुरे उपनिषद सार एक भगवद्गीतेन तुची पुरे मेळत केदन की आमकां त्या बाजूच्या पुरसत ना आमकां वेद त्याक अधिकार ना वेद शिकल्या कसं जता रुद्र म्हणल्यार कसं जता कितली की जनानी आपरे निमगुच्या आस वाजू काय आशिल्ले वाजून जल्लावे आमी आमकां सुलभ जावन दिलेले वाजून जल्लावे तेदन आमी वेद शिकुया तेदन पळया न्हय गार्गीन शिकला मैत्रीन शिकला तांणी कशी शिलीच म्हूण आमकां गोतसवे त्यांनी ब्रह्मचर्य पालन करतलीची त्यांनी कितली कठीण सकडे एक व्रत इत्यादी करतलीची आम्ही त्या कसले नानशी सीदा वेदाध्ययन त्या करून जम जेव्हा उल्लय लेख निष्ठुर दिश्च्या प्रजेला आलोचन कोरका जल्लो विषय जेव हे खंयचेय वेदाध्ययन आमगेल शाखेचे वेदाध्ययन करूं जायनी म्हण जाल्यार आमकां आमगेल गुरू आमी गुरू म्हूण सांगून कोण घेता तांणी अध्यात्माचे कसल सकड विचार सांगताची ते सगळो दीस मनन करचें मनन करून आमकां ते विशय सम अर्थ जल्लावे म्हूण पळोवन घेवन मागीर विंगडाक सांगचें हें मागीर स्वाध्याय प्रवचन जाता आमी कोणाल की करीन आयकल्लीची तेची सगळो दीस मनन करचें जायतले कसले अर्थुज्यांतले वापस ते गुरूंक गेले निमकुचे नानतले खंयचे बुकांत आमकां तें मेळटवे पळोवचें तें आमकां संपूर्ण मनन जल्ला मनांत गेल्ला म्हूण जाल्ली नंतर दुसरें सांगता तें प्रवचन शिवाय म्हळ्यार पतंजलीन सांगला हें हांव वाचिल्लें एक बुकार वेदम आदित्य त्वरित वक्तारो भवन्ति म्हळ्यार वेदम आदित्य वेदाध्ययन करून वक्तारो भवन्ति कळ्ळें मागीर तो वक्तार जाता जाल्यार आत्त त्वरित आदित्य वक्तारो भवन्ति जाल्यार म्हळ्यार आजी कॉलेजांत स्कुलांत शिकून कॉलेजा वचून एम एड BEd पुरे केल्ले कुडले तांणी लेक्चरर जावन आयलींची थंय अध्ययनाक समय मेळना तशें जावन त्वरित आदित्य वक्तारं भवती म्हूण आतां गुंडाच कयताय जेवो स्वाध्याय करून मागीर प्रवचन दिवका नानातले कसं जाता आमकां गोतनातील विशयो आमी कोणाकी कसं की आमकां कळणी आमगेल्या हृदयाक कळणी आमगेल्या मनाक कळणी आमी तें सांगलें बूक पळोवन सांग तर चमकलीची जाल्यार वापस तें कसलें म्हूण निमगेल्या सांगू आमगेल्या कसलो विशय ना म्हूण जाल्यार त्या प्रयोजन ना तें वाजिल्लें कसं की खंयकी वाजिल्लें खंयकी सांगलें आमकां गोतना तशी त्या तशी पळय उलयल कुडले आतां हो तो कसो लायक पंडीत तागेल पांडित्य कसो न्ही कितले सकड विचार ताका गोत्तस कशी पटा सांगता म्हूण म्हणचे न्ही आमी तो विचार कसलो म्हूण आमकां अर्थ जायनातलें कसं प्रयोजन त्याची अच्युतदास मामाने सांगिल्लें कोण ಸ್ವಲ್ಪ बैल मनशे बैसून हरिकथा आयकताच की ह्या बैल मनशाल्ले पंचादीक म्हूण आयकून घरा वचून जतना माई निमगीत सुन्नाले गे माई वच्चनी सून चमकाल्या सुन्नेले माई निमगीत की वै गो आजी कसं सांगलें म्हूण कसं सांगचें सांगू म्हाका कळकन व्हड वेदांत उलयतात तांणी त्या कितले लायक सांगताचे गुत्तसवे म्हाका कळल्यार न्हू तुमकां सांगचें त्या वेदांत न्हय तितले सुलभ वे सांगच्याक म्हूण अच्युतदास मामान हें खरी कथेन तूं सांगिल्ले विशय त्याची तांणी सांगताचे आमकां गोतना नातिल्लें कसं की तुमकांय गोतना नातिल्लें गोतना गोत्तू जायना अशी सांगचें हांगारी कथे बैसचें म्हाका अर्थ जायना नातिल विशय बशील वाडयान साकर तुज्यायना नातल्या बरी सांगचें गोंदलान सांगचें आनी तें वेदांत म्हणचें म्हूण गोतना नातिल्लें विंगडा गोतना अशी सांगच्याक वेदांत म्हणचें म्हूण अच्युत मामान सांगचें आशिल्लें तशें न्हय स्व अध्याय म्हळ्यार आमकां तें कळका थोडेपणी सांगू कळका नातले व्हड शब्द घाल न्हू तें कसलें म्हूण निमगेलें आमकां सांगू कळनातलें रे आमगेलें अध्ययन कसो जाल्लें ना नव्हे तशी स्वाध्याय म्हळ्यार आमी कसं शिकल्यांची तें आमकां मना वचुका मागीर प्रवचन करका शिवाय स्वाध्याय आनी प्रवचन त्या वृत्ती करून घेवच्या कैनच म्हणटाची जाल्यार ब्राह्मणांक ती वृत्ती कोर येता म्हूण आस कसल वृत्ती अठराशे अपेक्षा नाही आम्ही सांगेल तांकर तू जावका ताजेन सार्थक्य जावका तशें कसं की ताजी कत्र कसं की घेतला रे त्या ब्राह्मणांक गेले वृत्ती म्हूण सांगून आस शिवाय विंगड जनान त्या वृत्ती करून घेवच्या ना
आनी ಕೆಲವು ಜನन कीर्तीचे अपेक्षान करचे लायक उलयता लायक सांगता ते सन्मान करका हांगा सन्मान करका तशें केन्नाय स्वाध्याय जेवो प्रवचन जेवो वृत्ती कीर्तीचे अपेक्षान करूनच वृत्ती धर्मूय म्हळ्यार दुड्डू करची तसले वृत्ती करूं ना आमगेले आत्मोद्धाराक आमगेले आत्मतृप्तीक ते अध्ययन करून घेवका आनी सांगतना दुसऱ्यांक एक संतोष जेवची तशी जेवका तशें जाल्यार मात्र ते स्वाध्यायाकय प्रवचनाकय एक फल आसा वादिराज स्वामीन सांगिल्ली विशय स्वाध्याय प्रवचन म्हळ्यार कसं खातीर करूनच म्हळ्यार रायांक लेद्राक पांडित्य प्रदर्शन करून धनसंपादन करचे खातीर स्वाध्याय प्रवचन करूनच काय बैल मनशांगले एक व्यामोह म्हूण म्हणटा पळय ताजे खातीर विनियोग करूंक तें धन संपादन केलेलें धन स्त्री आनी सुख असल्याक विनियोग करूंक विनिये स्वाध्याय प्रवचन केल्लें म्हूण जाल्यार पाप चड जतके ब्रह्मज्ञानी खंडित जैनाके ब्रह्म राक्षस जतके मेल्ली नंतर तशें जावन स्वाध्याय प्रवचन कसं खातीर करका म्हळ्यार परमात्माले प्रित्यर्थ परमात्माल प्रेरणेन जालेले सांगिल्लें अध्ययन करतना आमकां परमात्माल वयरी भक्ती विचित्र तशी अध्ययन करका सांगतना भक्तीन परमात्माल विचार सांगका पुरे वाजिल्लें पांडित्य आयलें जाल्यार ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ पुरे वाजिल्लें पांडित्य आयलें पुराय फटाफट श्लोक सांगताची वेदांतुले ब्रह्मसूत्र बायपाट सांगताची कसं जाल्यार तांकां विष्णू सर्वोत्तम म्हळ्यार विशय मनाक वचनी म्हूण जाल्यार ते स्वाध्याय व्यर्थ म्हणून हरे सर्वोत्तम ज्ञान मेळना नातलें मोक्ष खंडित मेळना स्वर्गादी लोक मेळटा म्हूण सांगून म्हणटाची यदी म्हळ्यार वाजिल्लें कसं एक ज्ञानाक फलस म्हळ्यार वय न्हय स्वर्गादी लोक ते पुनरावर्तीन लोक खंय कळ्ळें तशी कृष्णान भगवद्गीतेन तुवें सांगला न पुनरावर्तीन अर्जुन कोणाक कोण परमात्माक पावता तांकां पुनरावर्तन ना कोण स्वर्गादी अपेक्षेन चांग काम करता तांणी स्वर्गादी लोक वचून ब्रह्मभुवना लोके वापस हांगा येतात तशी यदि ज्ञानम न अतिपक्वम स रागम च मनोभवेत म्हळ्यार खंयचे ज्ञान अतिपक्व जेवचें केदना ताका अपरोक्ष ज्ञान म्हणचें तें मेळना नशी रागमच्या मनोभवेत त्या ज्ञानान कसली कडेन आसी अपेक्षा दुड्ड संपादन करुया कीर्ती संपादन करुया तशी पळय मनान तूं रागम म्हळ्यार अपेक्षा आयली म्हूण जाल्यार तदा स्वर्गादी लोकाप्ती संशयश्च क्वचित क्वचित तांकां कोणाक मनान तूं ज्ञान पक्व जायनी अपरोक्ष ज्ञान मेळ्ळी मात्र न्ही पांडित्य संपादन करून धन संपादन करका सूख भोगुका म्हूण दिसता मनान तूं आनी ते शिकिल्लें एक ज्ञान आसना तें वेदज्ञान ताजे वयरी वय परमात्मा सर्वोत्तम वय विंगड कोणी तागेल्या पशी श्रेश्ठ नाच पट्टी दिसता ब्रह्मू श्रेश्ठ न्हय रुद्र श्रेश्ठ न्हय आमी गणपतीक गणहोम करताची गणहोमा निमती पुराय विघ्न नाश जाता म्हणटा तशें गणपती श्रेश्ठ न्हय असले एक परमात्माले सर्वोत्तमत्वा वयरी आमकां संशय आयलो म्हण जाल्यार तदा स्वर्गादी लोक आपती तांकां स्वर्गादी लोक मेळटले जाल्यार तांकां मोक्ष म्हळ्यार खंडित मेळना अपास तांणी ह्या लोकां येवन कश्ट सुख भोगूंक जाता म्हूण सांगून हांगा सांगताची तशी कृष्णानय आमकां भगवद्गीतेन सांगला न्हय संशयात्मा विनश्यती म्हूण परमात्माल वयरी अनन्य भक्ती कोण दवरता कोण परमात्माल काणी श्रवण करता भक्तीन कोण श्रवण केलेले तसल विशय मनन करता तेवय भक्ती ना म्हूण जाल्यार एक भक्ती ना शिरपचें एक चांग गुरूंक गेले म्हळ्यार सद्गुरूंक गेले अनुग्रहनान शिरपचें तेदना तें शास्त्र म्हळ्यार कसलें आसा पळय आमी श्रवण करता तें एक श्रवण मात्र विना ताजेन आमकां कसले अनुभुती जायना बैसून आयकताची एक अन्नांत वतर आसता वयरी मना वचना अशी त्या कन्ना दुखून भायर वतर आसता हे कांय पावना हाका हे स्वाध्याय नहीं हे प्रवचनय नहीं कसलें नहीं न केवलं श्रवणादिभिः गुरुप्रसादेन च ब्रह्मदर्शनम किं तु भक्तादिश्च म्हळ्यार श्रवण आनी श्रवणांतू भक्ती नातलें रे किं तु भक्त्यादिश्च श्रवणांतू भक्ती ना
आणि तांकां गुरूंगेले अनुग्रहना प्रसलजनाक कितली अध्ययन केलं रे ब्रह्मदर्शना म्हळ्यार ब्रह्मसाक्षात्कार जायना म्हणून. तशी एक सुभाषितय आसा, स्वाध्यायाद योगमासीत योगात स्वाध्यायमावसेत स्वाध्याय योग संपत्त्या परमात्मा प्रकाशते म्हणारे स्वाध्यायानं योग सिद्धी जाता. म्हळ्यार योग म्हळ्यार कसं न्ही, स्व अध्यायानं परमात्माले वच्चे उपाय आमकां कळटा, कशी वचुका कसले केल्यार परमात्मा आमकां मेळटा हे पुरे मेळूक कळूक योग म्हणजे. योगात स्वाध्यायमावसेत योग असल्यार मात्र अध्ययन करूंक जाता. पळया, एक योग म्हळ्यार परमात्मा पावचे, आनी एक योग म्हळ्यार प्राप्ती. कळव्या तशी योगान स्वाध्यायानं आमकां परमात्मा पावची तसले योग मेळटके म्हण उपाय मेळटा. तेची योगात स्वाध्याय मावसेत प्राप्तीन चांग प्राप्तीन आमकां स्वाध्याय करचे तसले योग येता. तशी स्वाध्याय आनी योग संपत्त्या हे स्वाध्याय आनी योग म्हणलेलंच पळय ताजीन संपत्त्या हे स्वाध्याय योगानं आमकां कसो संपत मेळटा. शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान हे पुरे मेळटा. ताजीन एकाग्रताय मेळटा. हे मागीर एक संपत्तूची. परमात्मा प्रकाशते कोणाक शमदमादी तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान म्हणलेले संपत्तू स्वाध्यायान मेळ्ळा की तांकां एकाग्र मनय जाता, परमात्मय मेळटा. शम म्हळ्यार मन समाधान आसूचें. कामक्रोधादी लोभ मोहादी राग द्वेषादी सकट ना नशी समाधान मन म्हळ्यार शम हे ना नशी मन कंट्रोल करच्या क्षम म्हणटाची. दम म्हळ्यार इंद्रियाचे कंट्रोल. तशी तितिक्षा म्हळ्यार एक सहना समाधान सहना म्हणटा पळय. मागीर उपरती म्हळ्यार इंद्रियाचे विशयांत वचनान शिरपचे, इंद्रियार्थांत वैराग्य येवचें. मागीर परमात्माल वैरी श्रद्धा येयले ताजीन मन समाधान म्हळ्यार समाधी स्थिती पावलींची म्हूण. हे संपत्तू स्वाध्यायान मेळटा, एकाग्र ध्यान जाता, परमात्माल दर्शन जाता. इतलें आमकां हें स्वाध्याय प्रवचनाचे विशयाचे एक चिंतन इतले रितीर आमी कोरयेत. आनी आठाचे संपत्तू तप म्हणलेलें कसलें म्हूण पायच्या दिसाक आमी पळया. आजी सांगेल सर्व विशीं परमात्माले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.